महाराष्ट्राला मिळणार नवा एक्सप्रेसवे, पीएम मोदींच्या हस्ते लोकार्पण। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा नवा एक्सप्रेसवे लवकरच महाराष्ट्राला मिळणार आहे। हा नवा महामार्ग म्हणजे मुंबई ते नागपूर दरम्यानचा समृद्धी महामार्ग। याला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या नावाने ओळखले जाते। हा सध्याचा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग प्रोजेक्ट म्हणूनही ओळखला जातो। हा महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। या नव्या महामार्गाचा 24 जिल्ह्यांमधील नागरिकांना फायदा होणार आहे। सध्या नागरिकांना 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गापैकी नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर पर्यंतचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला असून या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमणे या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढील महिन्यात म्हणजे मे महिन्यात होणार आहे। याआधी समृद्धी महामार्गाचे 3 टप्पे नागरिकांसाठी सुरू झाले आहेत। यातील पहिला टप्पा हा नागपूर ते शिर्डी, दुसरा टप्पा शिर्डीतील कोकम ठाण ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर 20 इंटरचेंज, तिसरा टप्पा भरवीर 20 इंटरचेंज ते इगतपुरी असे लोकार्पण झाले असून आता इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे हा टप्पा पीएम मोदी यांच्या हस्ते लोकार्पित करून मे महिन्यात हा एक्सप्रेसवे मिळू शकतो।